आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान भाग दुसरा. आमचं जागृत दैवत सातमाई. आमच्या वाड्याच्या मागील दारी म्हणजे मागे फार मोठी अगदी मोकळी जागा होती. त्या जागेपुढे आमचं झपाटलेलं मोठं बाभळीचं रान होतं. खरं तर सातमाईंच्या वाड्याच्या मागे असलेली तिथली सर्व जागा फक्त आमचीच होती. आमच्या या जागेच्या हद्दीनंतर लंगड्या किन्ना काकांच्या जमिनीची हद्द लागत असे. आता या मोकळ्या जागेत आमचा सर्वांचा कडबा आणि गवताच्या गंजी, नागोकाका व तातू एखाद्या गोल घुमटासारख्या गोलाकार रचून ठेवायचे. तिथेच थोड्याशा अंतरावर डाव्या हाताच्या बाजूला एक फार जुनं असं मोठं कडुलिंबाचं झाड होतं. त्या झाडाच्या भोवती अगदी गोलाकार असा दगडी पार बांधलेला होता. जसा गावातल्या वडाच्या झाडाला स्त्रियांना प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि गावकऱ्यांना विसावा घेण्यासाठी पार बांधलेला असतो ना, अगदी तसाच पार त्या कडुलिंबाच्या झाडाभोवती बांधलेला होता. त्या कडुलिंबाच्या पायथ्याशी एक लहानसा दगडाचा देवळासारखा चौथरा बांधलेला होता. तिथेच आम्हा खोतांचं जागृत दैवत असलेल्या सातमाई राहत होत्या. आता राहत होत्या म्हणजे चौथऱ्याच्या आत आमच्या सातमाईंच्या अगदी एकसारख्या दिसणाऱ्या 7 पितळी लहान मूर्ती होत्या आणि त्या मूर्तीला एकाच लुगड्याचे तुकडे कापून लहान लहान लुगडी करून तशाच लहान चोळ्या शिवून घातलेल्या होत्या. त्यांच्या हातात कासाराकडून मुद्दाम करून घेतलेल्या हिरव्या काचेच्या बांगड्या आणि गळ्यात लहान लहान सोनसाखळ्या होत्या. तसंच आंबाडा घातलेल्या त्यांच्या डोकीवर लुगड्याचा पदर घातलेला होता. ह्या 7ही पितळी सातमाईंच्या मूर्तींचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. या सर्व मूर्तींचे काळे डोळे अगदी जिवंत माणसांसारखे होते. त्या डोळ्यांकडे बघितलं की ते जिवंत डोळे आपल्याला निरखून बघतायत असा उगीचच भास होत असे. ह्या आमच्या प्रत्येक सातमाईपुढे लहान पितळेच्या 7 लहान ताटल्या आणि पाण्याचे पेले ठेवलेले होते. तसेच त्या चौथऱ्याच्या बाहेर एक मोठी पितळी समई दिवसभर तेवत ठेवलेली असे. या दिवसभर तेवणाऱ्या समईचं देखील एक फार वेगळं वैशिष्ट्य होतं. सकाळी कोणी ती समई पेटवून ठेवली की नंतर बाहेर कितीही वादळ वारा सुटू दे, ही समई कधीच विझत नसे. भर पावसात देखील ती स्थिरपणे तेवत राहील. त्याचं कारण असं सांगितलं जाईल की आमच्या सातमाईंना हा समईचा मंद उजेड फार आवडत होता, म्हणून कुठल्याही ऋतूत ती समई तेवत ठेवली जाईल. परंतु संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला कोणी फुंकर मारल्याप्रमाणे ही समई आपोआप विझत असे. त्यावेळी समजायचं की आमच्या सातमाई झोपायला गेल्या आहेत. आणि सकाळी वाड्यातील कोणी ती समई पेटवली की तिथे अवचित बांगड्यांची अतिशय मंद किणकिण आणि जांभई दिल्यासारखा भास व्हायचा. तेव्हा समजायचं की आमच्या सातमाई जाग्या झाल्या आहेत. तसंच या समईचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं. जर ही वाऱ्यात देखील न हालता स्थिरपणे पेटणारी समई कधी मध्ये अवचित विझली तर नक्की समजावं की वाड्यावर काहीतरी संकट कोसळणार आहे. आणि असं कधी अवचित झालं की नंतर माझी आजी न खाता पिता त्या सातमाईच्या पारावर सातमाईंच्या समोर बसून ती समई पुन्हा पेटवून आपला पदर पसरून सातमाईकडे, सातमाई येणारं संकट टाळून संरक्षणाचा आणि आशीर्वादाचा पदर सर्वांवर घाल ग म्हणून मागणं मागत राहील. त्यावेळी आजीशिवाय त्या पारावर कोणीही फिरकत नसे. आजीची तशी सक्त ताकीदच होती. त्या सतत तेवणाऱ्या समईचा कधी असे मध्येच विझण्याचा वाईट अनुभव अनेकदा आमच्या वाड्याला आलेला होता. आमच्या या सातमाई आमच्या खोतांच्या जागृत दैवत होत्या आणि आम्हा खोतांचा त्यांच्या त्या जागृत असण्यावर पूर्ण विश्वास होता. आम्हा वाड्यातील पोरांना कुठेही, अगदी त्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात सुद्धा खेळायची परवानगी होती. पण त्या लिंबोण्या पडलेल्या सातमाईंच्या पारावर जाऊन खेळायला आजीची आणि घरातल्या माणसांची आम्हा पोरांना सक्त मनाई होती.
मात्र आमच्या आया, आजी किंवा माझे काका जर त्या पारावर बसलेले असतील तर मात्र त्यांच्याजवळ जाऊन बसण्याची आम्हाला परवानगी होती. आमच्या या सातमाईंबद्दल एक फार मजेशीर दंतकथा होती. फार वर्षांपूर्वी आमची ही सर्व खोत घराण्याची जमीन म्हणजे एक मोठं बाभळीच्या आणि काट्याकुट्याच्या झाडांनी भरलेलं रान होतं. अशा या काट्याकुट्यांनी भरलेल्या रानात या अत्यंत बुटक्या अशा 7 बहिणी जगापासून दूर अशा स्वतःला लपवून राहत होत्या. त्या कोण, कुठल्या हे कोणालाच माहिती नव्हतं, परंतु त्या अतिशय बटुक मूर्ती होत्या आणि त्या ह्या बाभळीच्या रानात राहत होत्या. पण कधीकधी काय व्हायचं, तिथून अवचितपणे जाणारा एखादा वाटसरू त्यांना बघून आपापसात कुचेष्टेनं हसून त्यांची सातमाई म्हणून चेष्टा करत असे. त्यांच्या या बुटकेपणामुळे त्या 7 बहिणींची लग्न अशी झालीच नाहीत. त्यानंतर आमच्या या खोतांच्या काटेरी रानात त्या कुठून आल्या हे कोणालाच माहीत नव्हतं, परंतु त्या ह्या रानात लोकांच्या नजरेपासून लपून अगदी मोकळेपणानं वावरत होत्या आणि बाभळीच्या शेंगा खाऊन आपली गुजराण करत होत्या. बाभळीच्या रानात खायला शोधताना त्या बुटक्या बहिणींची अंग तिथल्या काट्याकुट्यांनी ओरबडून अगदी रक्तबंबाळ होत असत. एकदा काय झालं, पार्वती आपल्या निलेश्वराबरोबर आकाशातनं फिरत असताना पार्वतीची दृष्टी अचानक त्या रक्तबंबाळ झालेल्या 7 बहिणींवर पडली. त्यावेळी तिला त्यांची ती दयनीय स्थिती बघून फार दया आली, म्हणून पार्वतीनं आपल्या निलेश्वराला थांबायला सांगून या रानात उतरून एक कडुलिंबाचं झाड तिथे लावलं आणि ती त्यांना म्हणाली, हे झाड तुम्ही इथे असेपर्यंत नेहमी असंच राहील. तेव्हा यापुढे तुम्ही बाभळीच्या काटेरी रानात न भटकता या कडुलिंबाच्या पिकलेल्या लिंबोण्या खाऊन त्याच्या सावलीत राहायचं. तसंच या जागेत जर कोणी कधी आपला वाडा बांधला तर ह्या कडुलिंबाच्या झाडाभोवती पार बांधून त्या झाडाच्या पायथ्याशी तुम्हाला तो ठेवील आणि तुम्हाला नेहमी जेवण वाढून तुमच्या नावानं इथे एक समयी ते वट ठेवेल. तुम्हाला हसणारे ते वाटसरू तुम्हाला सातमाई म्हणून आदरानं तुमच्यासमोर वाकून तुमच्या संरक्षणाचा पदर मानून तुमच्या पाया पडून पुढे जातील. मी तुम्हाला तसा वर देते. नंतर असा वर देऊन पार्वती निघून गेली. तेव्हा ते लहानसं कडुलिंबाचं झाड भराभरा वाढून मोठं झालं होतं आणि त्या 7 बुटक्या बहिणी पार्वतीनं सांगितल्याप्रमाणे झाडाच्या पिकलेल्या लिंबोळ्या खात त्या झाडाच्या सावलीत सुखानं राहू लागल्या होत्या. पुढे काही वर्षांनी या 7 बहिणी एकाच वेळी वारल्या, पण मृत्यूनंतरही त्या कडुलिंबाच्या पायथ्याशीच राहू लागल्या होत्या. कालांतरानं आमच्या पणजोबांनी हे सगळं रान विकत घेतलं. तेव्हा त्याच दिवशी त्यांना या सातमाईंनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि आपली सर्व कहाणी सांगून त्या म्हणाल्या, आम्ही त्या कडुलिंबाच्या झाडाखाली आहोत. आम्हाला बाहेर काढून त्या झाडाच्या पायथ्याशीच आमची स्थापना करून रोज समई पेटवून जेवण आणि पाणी ठेवा. आम्ही या रानाचं आणि तुमच्या वाड्याचं रक्षण करू आणि आमचा आशीर्वादाचा पदर तुमच्या खोत घराण्यावर नेहमी राहील. झालं. आमच्या पणजोबांनी लगेच त्या कडुलिंबाच्या खाली खोदलं. त्यांना ह्या जिवंत डोळे असलेल्या 7 पितळेच्या मूर्ती मिळाल्या. त्याच वेळी त्यांना तिथे 7 पितळी ताटल्या, 7 पेले आणि एक समई मिळाली होती. आमच्या पणजोबांनी त्या पितळी मूर्तींची सन्मानपूर्वक पूजा करून तसंच त्या कडुलिंबाच्या झाडाभोवती पार बांधून त्यात एक दगडाचा देवळासारखा चौथरा बांधला. त्यात त्या 7 मूर्तींची स्थापना करून त्यांना सातमाई असं नाव देऊन त्यांना रोज जेवण ठेवून ती समई त्यांच्यापुढे तेवत ठेवली होती. पुढे आमच्या पणजोबांनी हा खोतांचा मोठा वाडा बांधला आणि आपल्या त्या वाड्यावर सातमाईंचा नेहमी आशीर्वादाचा पदर राहू दे म्हणून आपल्या खोतांच्या वाड्याला सातमाईंचा वाडा असं नाव ठेवलं होतं. आश्चर्य म्हणजे ते पार्वतीनं लावलेलं कडुलिंबाचं झाड त्यावेळी जसं तरुण आणि भरलेलं होतं तसंच ते इतकी वर्ष उलटली तरी आजही आमच्या त्या पारावर जसंच्या तसं उभं आहे. पुढे या सातमाईंच्या स्थापनेनं सातमाईंच्या वाड्यात एक प्रथा पडली. ती म्हणजे या सातमाईंच्या वाड्यात जे मूल जन्माला येईल
त्या मुलाला 2 दिवसांनी सातमाईंच्या पायावर घालायचं, म्हणजे सातमाई त्या लहानग्यावर आपल्या आशीर्वादाचा पदर घालून त्याला निरोगी ठेवून त्याचं सर्व संकटातनं रक्षण करतील असं मानण्यात यायला लागलं. पुढे पिढ्यानपिढ्या ती परंपरा पाळण्यात येऊ लागली होती. त्यामुळे आम्हा सर्व मुलांना देखील सातमाईंच्या पायावर घातलं गेलं होतं. फक्त आमचा सदा त्याला अपवाद ठरला आणि नंतर फारच भयानक असं घडलं होतं. परंतु आज देखील आमच्या सातमाईंच्या वाड्यावर दूरच्या प्रवासाला निघालेल्या बैलगाड्या थोडा वेळ आमच्या सातमाईंच्या वाड्यासमोर थांबतात. ते वाटसरू आमच्या सातमाईंच्या पाया पडून तिचा आशीर्वादाचा पदर मागूनच पुढे प्रवासाला निघतात. एकटा दुकटा वाटसरू सातमाईंच्या पारावर थोडा वेळ टेकून तिला नमस्कार करूनच नंतर पुढे प्रवासाला निघतो. ते सर्व सुखरूपपणे आपल्या निवासस्थानी पोहोचतात. अशी ही आमच्या सातमाईंची दंतकथा आहे. तुम्ही कधी आमच्या मांजरवाडीत आलात तर जरूर आमच्या सातमाईंच्याकडे या, त्यांचा आशीर्वाद घ्या. तुम्ही सुखरूप आपल्या मुक्कामी पोहोचाल. आमच्या सातमाईंच्या या सगळ्या प्रथा आमच्या पिढीपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत चालू आहेत आणि कदाचित पुढे देखील चालू राहतील. आमच्या ह्या सातमाई आमच्या खोतांच्या जागृत देवस्थान आहेत आणि त्यांच्या ह्या जागृततेचा अनुभव अनेकदा आमच्या वाड्याला आलेला आहे. आमची आई आणि काकू नेहमी आळीपाळीनं सातमाईंना जेवण आणि पाणी ठेवतात. तसंच पहाटे वाड्यात आम्ही पोरं सोडून कुणीही लवकर उठलं तर अगोदर ते तोंडही न धुता प्रथम सातमाईंची समई पेटवून ठेवतात. कधी काय व्हायचं, एखादी काकू जिची पाळी सातमाईंपुढे जेवण आणि पाणी ठेवायची असे, तिला कामाच्या गडबडीत किंवा अन्य काही कारणास्तव सातमाईंना जेवण ठेवण्यास उशीर झाला किंवा ती ते विसरली की लगेच तिच्या तव्यावरच्या भाकरी आपोआप करपू लागत. तसंच तिचं एकही काम माझघरात धड म्हणून होत नसे. कधी चुलीवरचं कोरड्या सुगीचं उतू जायचं आणि नंतर त्या काकूचं डोकं विलक्षण दुखून तिला सडसडून ताप भरत असे. त्यावेळी काकूला एकदम आठवायचं की अरे बापरे, आपण आज सातमाईंना लवकर जेवण करून ठेवायचं विसरलो. पण नंतर लगबगीनं त्यांची क्षमा मागून जेवण ठेवल्यावर ती काकू लगेच बरी होऊन तिच्या तव्यावरच्या भाकऱ्या फुगू लागत. सर्व कामं व्यवस्थित होत. सांगायचा मुद्दा काय तर एवढ्या आमच्या सातमाई जागृत होत्या. आमच्या सातमाईंना दुपारी फक्त एकदाच जेवण ठेवण्याची प्रथा होती. रात्री त्या जेवत नसत. संध्याकाळी 7 वाजताच आपली समई विझवून त्या झोपायला जात असत. तशा सातमाई दुपारी जेवणापूर्वी किंवा नंतर त्यांना काही खायला ठेवलं तर खात, पण 7 वाजल्यानंतर काहीही खात नसत. त्या सरळ झोपी जात. परंतु समजा आमच्या वाड्यातलं एखादं तान्हुलं तिन्ही सांजी अचानक किरकिरायला लागलं की आजी सातमाई झोपले त्याचा विचार न करता त्या तान्हुल्याला सातमाईंच्या पायावर घालायची. तेव्हा ते किरकिरणारं तान्हुलंही क्षणात शांत होऊन गाढ झोपी जात असे. तसे आम्ही सर्वच काक म्हणजे चुलत भावंड सातमाईंच्या वाड्यात जन्मलो आणि लगेच 2 दिवसांनी त्यांच्या पायावर घातलेल्या आम्हा पोरांना त्यांच्याच आशीर्वादानं कधीही कसला आजार न होता आम्ही अगदी पितळी घागरीसारखे ठणठणीत आणि धडधाकटपणे वाढत राहिलो. फक्त आमच्या इरली काकूंनी आपल्या सखारामाला त्यांच्या पायावर घालण्याची प्रथा प्रथमच मोडली. त्यामुळे पुढे आमच्या जागृत सातमाई इरली काकूंवर भयंकर संतापून त्यांनी तिच्या सखारामावरचा संरक्षणाचा पदरच ओढून काढून तिला भयंकर शिक्षा दिली. तेव्हा ती शिक्षा आमच्या इरली काकूंबरोबर आमच्या सर्व वाड्यानं सुद्धा भोगली होती. पण ती सगळी नंतरची गोष्ट आहे. आमच्या सातमाईंचं ते कडुलिंबाचं झाड अगदी आमच्या पणजोबांच्या वेळेपूर्वीचं होतं, तरी ते अगदी तरुण आत्ताच वाढल्यासारखं दिसायचं. दरवर्षी पावसाळ्यात नवी पालवी फुटून ते झाड नव्या नवलाईनं चारी बाजूंनी फुलून जात असे. त्यावेळी कुणाला सांगूनसुद्धा खरं वाटलं नसतं की हे झाड अगदी रामकालीन आहे. या आमच्या कडुलिंबाच्या झाडाच्या बुंद्याशी 2 नाजूक हातांचे स्पष्ट असे ठसे आहेत. जणू कोणी ते झाड लावताना ते ठसे उमटले असावेत. अगदी तसेच ते ठसे आहेत. असं म्हणतात की ते हातांचे ठसे शिवपत्नी उमाचे आहेत. या कडुलिंबाच्या शीतल छायेच्या सावलीत पूर्वी आमच्या सातमाई राहत होत्या आणि आत्ताही त्या तिथेच होत्या. त्या कडुलिंबाच्या झाडाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या झाडाची पानं आणि लिंबोण्या कधी पारावर पडत नसत,
तर त्या पाराच्या भोवती सांडत असत. त्यामुळे सातमाईंचा तो पार अगदी स्वच्छ राहत असे. आमच्या वाड्यात जरा काही घडलं, जरा कुठे खुट्ट झालं की आमचा सर्व वाडा आजीसह सातमाईंच्या पारावर धावायचा. नंतर सगळं काही ठीक होऊन जायचं. पूर्वी अनेक वाटसरू आमच्या सातमाईंच्या पारावर येऊन नारळ फोडून डोकं टेकवून जात, पण नंतर आजीने ती प्रथा बंद करली होती. तिचं म्हणणं होतं की सातमाई फक्त खोतांचं दैवत आहेत आणि त्यांना असं सार्वजनिक स्थान देऊ नये. त्यात येणारे जाणारे भटके वाटसरू त्या शांत पारावर बसून कधी भाकर तुकडा खाऊन उरलेलं सगळं तिथेच टाकून निघून जात, तर कोणी घटकाभर तिथे झोप काढून पुढे जात असत. माझ्या आजीला त्यांचं हे असं वागणं मान्य नव्हतं. तिने स्वतः आम्हा मुलांना त्या पारावर कधीही खेळण्याची परवानगी दिली नव्हती. कुणीही येऊन सातमाईंची शांतता भंग करावी हे तिला मान्य नव्हतं. म्हणून नंतर आजीनं बाहेरच्या कुणाही व्यक्तीला सातमाईंच्या पारावर जाऊ दिलं नव्हतं. फक्त कधी गावात कोणावर संकट आलं आणि तो सातमाईंकडे धावत आला तर मात्र आजी त्याला पारावर पाठवत असे. जर कोणी बैलगाडी थांबवून आपल्या बायका पोरांना सातमाईंच्या पायावर घालायला आला की आजी त्यांनाही पारावर जाऊ देत नसे. कोणी भटके वाटसरू आले की ती म्हणायची, तुम्ही दुरून वाड्याला नमस्कार करा, हा वाडा सातमाईंचाच आहे, त्यांना तो नमस्कार पोहोचेल. अशा या आमच्या वाड्याच्या जागृत सातमाई फक्त नागोकाकांच्याच तोंडून बोलत असत आणि त्यांनी अचानकपणे बोललेलं ते सर्व नंतर खरं व्हायचं. तशा सातमाई आमच्या तातू आणि आनंदी आत्याच्या तोंडूनही एकदा बोलल्या होत्या. आमच्या वाड्याच्या डाव्या हाताच्या बाजूला आमचा सातमाईंचा पार आहे, तर आमच्या वाड्याच्या मागच्या दाराच्या बाजूनं डाव्या हाताला सातमाईंच्या पाराकडे जाताना त्याच्या थोड्या मागे अंतरावर एक गोल दगडांनी बांधलेलं तुळशी वृंदावन आहे. या तुळशी वृंदावनाच्या चारी बाजूला आम्ही लहान लहान फुलझाडं लावली आहेत. तसंच प्रत्येक दिवाळीत याच वृंदावनाच्या भोवताली इरली काकू आणि आनंदी आत्या घट्ट शेणानं सारवून अंगण तयार करत आमचा दिवाळीचा सगळा फराळ त्याच अंगणात केला जात असे. श्रोते हो, हा होता आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा दुसरा भाग, अर्थात प्रकरण दुसरं. ऐकत रहा सातमाईंचं रान, लेखिका सौ आयडा बॅरेटो.